हे झाल्यावरती ऑपरेटर तुम्हाला फुटून काकाच्या मोबाईल या ठिकाणी जय भीम बलभीम डान्स ग्रुपच्या ह्या बालकलावंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीवर एक समूह नृत्य सादर करणार आहे। या बालकलावंतांना या ठिकाणी मी स्टेजवर पाचारण करतोय। अंजली लिंगोले, पूजा राऊत आणि पूनम कांबळे। आपण टाळ्यांच्या कडकडाटात या बालकलावंताचं या ठिकाणी स्वागत करावं।
या बालकलाकारांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आपणा सर्वांतर्फे या बालकलाकारांचं आपण अभिनंदन करूया. कनिष्ठ अभियंता अविनाश भगत आणि पंचायत समिती पुसदचे उपसभापती गणेश पागिरे या सर्व मान्यवरांना मी या ठिकाणी या विचारमंचावर स्थानापन्न होण्याची विनंती करतो. साऊंडर आहे ते तुझा तिकडं तिथं गाला आले पाहिजे ना गाडी चालवलं पण उभी कर गाडीचा जोर आले तर कामं करायचं जशी जमली तशी चालू तुला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती आम्ही ज्यांच्या मार्गदर्शनात साजरी करतो ते आयुष्यमान भीमरावदादा कांबळे यांना मी विनंती करेल की त्यांनी या विचारमंचावर स्थानापन्न व्हावं. प्रज्ञापर्व 2018चे अध्यक्ष सोनू वरठी हे देखील या विचारमंचावर स्थानापन्न होतील. या ठिकाणी उपस्थित असलेल्या मंचावरील सर्व मान्यवर पाहुण्यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध आमच्या बालिका ह्या सन्माननीय पाहुण्यांना बॅजेस लावत आहेत. कनिष्ठ अभियंता अविनाशजी भगत यांना मी विनंती करतो की त्यांनी या मंचावर स्थानापन्न व्हावं. प्रफुल्ल भालेराव आणि या बालिका सन्माननीय पाहुण्यांना बॅजेस लावतील. आपल्याला इकडे बसावं साऊंड सिस्टीम घेऊन जा, दोन तगत घेऊन जा. या परिसराचा इतिहास तसा फार मोठा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत आपलं समग्र आयुष्य समर्पित करणारे अनेक मान्यवर या परिसरात होऊन गेलेले आहेत. ॲडव्होकेट भाऊसाहेब कांबळे, दौलतरावजी खडसे, डॉक्टर साहेबराव शिरसाट, मारुतरावजी भवरे, गोविंदरावजी भवरे, नामदेवराव उबाळे या सर्व मान्यवरांचा आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रिय सहभाग राहिलेला आहे. या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय पाहुण्यांना मी विनंती करतो की या छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आदर्शांचं आपण या ठिकाणी पूजन करावं. आणि आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय आमदार मनोहररावजी नाईक यांना मी विनंती करेन की त्यांनी मेणबत्ती प्रज्वलित करून धम्मक्रांती प्रज्ञापर्व 2018चे रीतसर उद्घाटन करावे.
महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आदर्शांना पंचांग प्रणाम करून आजच्या कार्यक्रमाची आपण रीतसर सुरुवात करूया. या ठिकाणी सुजाता महिला मंडळ ग्रीन पार्क पुसद ह्या सामूहिक बुद्धवंदना घेतील अशी मी त्यांना समितीच्या वतीनं विनंती करतो. माझ्या पाठीमागे उभ्या असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी कृपया सामूहिक वंदनेसाठी समोर यावं. सकल विजय
एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलं नास्ति मे शरणं वयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलं नास्ति मे शरणं वयं शम्भो मे शरणं वरम् एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु 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 बुद्धं नमः धम्मं संघं वन्दामि सर्वदा सुखो बुद्धानाम् उपादो सुखा सधम्मदेशना सुखा संघस्य सामग्री समगानं तपोसु. या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तथा पुसद नगरपालिकेचे बांधकाम सभापती आणि धम्मक्रांती प्रज्ञापर्वचे एक सन्माननीय सदस्य आयुष्यमान बंडोपंत राऊत यांचं मागील काही महिन्यात निर्वाण झालं. तद्वतच ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक अस्मितादर्शकार ज्या अस्मितादर्श नियतकालिकाच्या माध्यमातून नवलेखकाची पिढी उदयाला आली ते अस्मितादर्शकार प्राध्यापक डॉक्टर गंगाधर पानतावणे यांचं नुकतंच निर्वाण झालं. या दोघांनाही आपण या ठिकाणी उभं राहून सामूहिक श्रद्धांजली अर्पण करूया. प्रेड सावधान. साधु साधु साधु. विसर्जन. धम्मक्रांती प्रज्ञापर्वचे आमचे युवा अध्यक्ष सूरज वरठी यांना मी पाचारण करतोय. त्यांचं प्रास्ताविक मनोगत व्यक्त करण्यापूर्वी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं आपण स्वागत करूया. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आपले लोकप्रिय नेते माननीय आमदार मनोहररावजी नाईक यांचं स्वागत प्रज्ञापर्व 2018चे अध्यक्ष सूरज वरठी हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. दलित पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आणि सुप्रसिद्ध तत्वज्ञ ज्यांचं बीजभाषण या ठिकाणी आज होणार आहे ते आयुष्यमान राजा ढाले यांचं स्वागत महेश भाऊ खडसे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. राजाभाऊ ढाले यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्राला एक ज्येष्ठ विचारवंत म्हणून सुपरिचित आहे. यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित असणारे दुसरे वक्ते ज्यांचा वर्तमान आंबेडकरवादाचा अभ्यास आहे असे आमचे सन्मित्र प्राध्यापक डॉक्टर सुधीर अनवले लातूर यांचं स्वागत
आयुष्यमान संदीप वाडवे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भीमजयंतीचे सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवतो. ते आमचे आदरणीय भीमराव दादा कांबळे यांचं स्वागत राहुल पाईकराव हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आयुष्यमान राहुल कांबळे. राहुल पाईकराव. लोकहित शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आमचे दुसरे मार्गदर्शक आयुष्यमान महेशभाऊ खडसे यांचं स्वागत मी साहेबराव गुजर सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. कार्यकारी अभियंता आयुष्यमान संभाजी धोत्रे यांचं स्वागत प्रज्ञापर्व समितीचे मनोज खिराडे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. पुसद पंचायत समितीचे BDO समाधान वाघ यांचं स्वागत विक्रांत डाके करतील अशी मी त्यांना विनंती करतो. ज्येष्ठ सनदी अधिकारी सेवानिवृत्त सनदी अधिकारी आयुष्यमान फकीरराव वाढवे यांचं स्वागत प्रफुल्ल भालेराव हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. प्रफुल्ल भालेराव. जिल्हा परिषद सदस्य आयुष्यमान साहेबराव धबाने यांचं स्वागत संतोष आंबोरे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. एकेकाळचे आमचे विद्यार्थी आणि सध्या पुसद पंचायत समितीमध्ये उपसभापती असलेले गणेश पागिरे यांचं स्वागत आयुष्यमान गणेश वाठोरे सर हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. कार्यक्रमाला आधीच उशीर झालेला आहे आणि आपल्याकडे वेळ फार कमी आहे. सन्माननीय 2 वक्त्यांची या ठिकाणी आपल्याला विचार ऐकायचे आहेत. मी या प्रज्ञापर्व 2018च्या प्रास्ताविकासाठी पाचारण करतोय. प्रज्ञापर्व समितीचे युवा अध्यक्ष सूरज वरठे यांना त्यांनी आपले प्रास्ताविक मनोगत व्यक्त करावे. जय भीम. सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत करतो. प्रज्ञापर्व हे एक वैचारिक मेजवानी देण्याचे ठिकाण
आपल्या पुसदला 50 वर्षापासून सुरुवात झालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त जी वैचारिक मेजवानी पुसदवासियांना मिळत आहे त्याला आज 12 वर्ष पूर्ण झालेली आहे. तरी पुसदसारख्या छोट्या गावाच्या ठिकाणी अतिशय मोठमोठे विद्वान व्यक्तिमत्व इथं आपल्या प्रज्ञापर्वाच्या स्टेजवर येऊन गेलेले आहेत. म्हणून या प्रज्ञापर्वाचा अध्यक्ष या नात्याने आणि माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला जो आपल्या समाज बांधवांनी अध्यक्ष करण्याचा जो निर्णय घेऊन मला माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे त्याच्याबद्दल मी सर्व समाज बांधवांचे त्रिवार पहिल्यांदाच बोलत आहो. एकदम लहान कार्यकर्ता आहो. 1 महिन्यापासून खूप धावपळ होत आहे, बोलता येत नाही, पहिल्यांदाच माईकवर बोलत आहोत. सर्व समाज बांधवांनी जे माझ्यावर सहकार्य केले त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच गेल्या 1 महिन्यापासून माझ्यासोबत जी माझी मित्रमंडळी आहे ती कंटिन्यू रात्रदिवस माझ्यासोबत काम करत आहे. त्याच्याबद्दल मी माझ्या टीमचे सर्वप्रथम आभार मानतो. खंबीरपणे आमच्यासोबत 1 महिन्यापासून आमचे मार्गदर्शक म्हणून किंवा आमचे एकदम जवळचे सहकारी म्हणून जे काम करत आहे महेशभाऊ खडसे यांचे मी आभार मानतो. एवढे बोलून मी इथे थांबतो. आणि खूप मोठे व्यक्तिमत्व राजाभाऊ ढाले इथे आलेले आहेत. त्यांना ऐकायसाठी सर्वजण इथं आलेले आहेत. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम. धन्यवाद सूरज. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचे मी शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतो. आणि उद्घाटकीय मनोगतासाठी माननीय आमदार मनोहरराव नाईक यांना या ठिकाणी पाचारण करतो. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्फूर्तीला अभिवादन करतो. प्रज्ञा पर्व 2018 याचं रीतशीर उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. माझं असं वैयक्तिक मत आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, प्रज्ञाशील, करुणा, मैत्री हे सगळं काही आपल्याला सगळ्याला माहीत आहे. पण त्या विचारानं आपण कुठपर्यंत आपण ते मत त्यांचं घेतलेलं आहे याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. खरं म्हणजे हे जे आजची राज्यघटना ही स्वातंत्र्य, समता, बंधुभावाच्या आधारावरच आजची राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने निर्माण केली आहे. पण आणि प्रज्ञाशील, करुणा, मैत्री या संबंधात बरंच काही बोलण्यासारखं आहे. शील म्हणजे काय हे सगळ्याला माहीत आहे. वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, करुणा, मैत्री. आपण कुठपर्यंत आहोत ते आपण काय घेतलं आहे त्याच्यामध्ये. पंचशील तत्व काय आहे हे आम्हाला सगळ्याला माहीत आहे. पण आपण त्या दृष्टीनं वागतो का याच्यावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. मी मनोहर नाईक सगळ्या धर्माला मानतो आणि सगळ्या धर्माचं पालन करतो. मी या कोणाविषयी माझे द्वेष नाही आहे माझ्याजवळ. म्हणजे मैत्री म्हणजे सर्व प्राण्याविषयी, मित्राविषयी नव्हे तर शत्रूविषयी देखील
मनुष्य प्राणीविषयी नव्हे तर सगळ्या जीवाभावाचा बंधुभाव बाळगणे मी बाळगतो. पण आपण कुठपर्यंत आहो, काय करतो याचा विचार आपण करायला पाहिजे. खरं म्हणजे मला यायचं नव्हतं, आज यायचं नव्हतं याच्यासाठी माझी तब्येत बरोबर नाही, परंतु मी आजपर्यंत मला वाटते सतत मी इथं आलो आहे या कार्यक्रमाला उद्घाटन म्हणून तर आलो झालो. पण मला जे याचा कार्यक्रम मला उपस्थित आहे राजाभाऊ ढाले आणि सुधीर अवसने यांचं भाषण, मला राजाभाऊ ढालेचं भाषण ऐकायचं आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व या महाराष्ट्रामध्ये होते राजाभाऊ ढाले आणि नामदेव डसाळ. कैलासवासी वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना त्यांच्या सोबत काम केले, त्यांना भेटलेले आहे, त्याची आठवण मला आली. आणि या कार्यक्रमाला ज्यांनी ज्यांनी मदत केली आहे, तुमचे हे अध्यक्ष सूरज वरठी आणि बाकीचे जे यांना मदत करणारे जे लोक असतील, महेश खडसे वगैरे, या सगळ्याचा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी असं ही परंपरा चालू ठेवा. तुमच्यासोबत सदैव मनोहर नाईक राहील ह्याची मी ग्वाही देतो. आणि माझे 2 शब्द संपतो. आणि मी मला भाषण ऐकायचं आहे म्हणून मी जास्त काही बोलत नाही. मला राजाभाऊचं भाषण ऐकायचं आहे. माझी तब्येत बरी नसतानाही मी भाषण पूर्ण ऐकणार. किती वेळ करा भाषण तुम्ही, ते थांबणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. दलित पॅंथर या संघटनेच्या संस्थापनेची चित्रकथा सांगणारी लेखमाला आयुष्यमान राजा ढाले यांनी 1984 साली दैनिक नवशक्तीमध्ये लिहिली. त्या संदर्भात काही मुलाखतीही मान्यवरांच्या आलेल्या होत्या. आणि त्यानंतर दलित पॅंथरची संस्थापना आणि विपर्यास हा त्यांचा दिनांक 6 डिसेंबर अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी दिनांक 6 डिसेंबर 2002 साली हा ग्रंथ त्यांचा प्रकाशित झालेला आहे, ज्याला प्राध्यापक बजरंग कोरडे यांची प्रस्तावना लाभलेली आहे. आयुष्यमान राजाभाऊ ढाले यांच्या आणि तुमच्या दरम्यान मी कुठलाही व्यत्यय आणू इच्छित नाही. एक ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत, पॅंथरचा संस्थापक, एक खरा लढवय्या, ज्यांनी 1970 ते 77 या कालखंडामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दलित पॅंथरची चळवळ अतिशय जोमानं रेटली आणि वर्तमान प्रश्नांना त्यांनी या माध्यमातून उजागर केले. असे आयुष्यमान राजाभाऊ ढाले यांना मी पाचारण करतोय. त्यांच्या नियोजित विषयावर त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. तत्पूर्वी आमचे सन्मित्र प्राध्यापक डॉक्टर सुधीर अनवले या ठिकाणी प्रज्ञापर्वच्या निमित्तानं मागेही एकदा ते येऊन गेलेत, परंतु आंबेडकरी चळवळीचं नेमकं भाष्य हा त्यांच्या चिंतनाचा विषय राहिलेला आहे. त्यांना मी प्रस्तुत विषयावर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी पाचारण करतोय. त्यांचा विषय आहे आंबेडकरी परिप्रेक्ष्यातून वर्तमान परिवर्तनवादी चळवळीचे भविष्य. प्राध्यापक डॉक्टर सुधीर अनवले. एकदा टाळ्यांच्या कडकडाटात आपण या मित्रांचं स्वागत करावं. थोडंसं माईक असं खाली झोपड्या झोपड्यातून विचाराचा सूर्य पेरणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि समस्त परिवर्तनवादी चळवळीच्या विचाराचं विद्यापीठ असलेले महात्मा फुले यांना मी प्रथम प्रज्ञापर्व 2018च्या निमित्तानं नम्र अभिवादन करतो. या विचारमंचावर
विराजमान असलेले, महाराष्ट्राला परिचित असलेले व्यक्तिमत्व, ज्यांनी दलित पॅन्थरची चळवळीची मांडणी केलेली आहे, अशा व्यक्तिमत्वासोबत मला बसण्याची संधी मिळाली. असे आमचे मार्गदर्शक, जेवढी काही विशेषणं मी लावीन तेवढी सगळी कमीच आहेत त्यांच्यासाठी, असे मान्यवर राजा ढाले सर, या नगरीचे आमदार माजी मंत्री मनोहरराव नाईक सर, इथल्या जयंती समितीचे या व्याख्यानमालेचे अध्यक्ष सूरज वरठी, माझे मित्र डॉक्टर विलास भवरे सर आणि या व्याख्यानमालेच्या समितीचे सर्व सन्माननीय सदस्य. प्रत्येकाची आता काही नावं घेत बसत नाही कारण उशीर झालेला आहे. मी डायरेक्ट माझ्या विषयाकडे येतोय. जेव्हा रस्ताच स्मशानातून जात असतो तेव्हा पेटलेल्या चिता पाहून गही वरायचं नसतं. जेव्हा रस्ताच स्मशानातून जात असतो तेव्हा पेटलेल्या चिता पाहून गही वरायचं नसतं. घेता आला तर घ्यायचा असतो. चितेवरचा अंगार क्रांतीसाठी श्रृंगार म्हणून, क्रांतीसाठी श्रृंगार म्हणून या ओळी आहेत कवी त्र्यंबक सपकाळे यांच्या. मुद्दामून मी या ओळींपासून सुरुवात करतो. याचं कारण असं की भारतीय इतिहासाच्या दृष्टिकोनातून हे 21सावं शतक अनेक अर्थांनी महत्त्वाचं शतक आहे. कारण हे 21सावं शतक नव्या जीवन जाणीवांच्या आरंभाचं शतक आहे. हे 21सावं शतक वैचारिक कलहाचं शतक आहे. हे 21सावं शतक आत्मपरीक्षणाचं शतक आहे. हे 21सावं शतक जुन्या परंपरांना नकार देणाऱ्यांचं शतक आहे. हे 21सावं शतक प्रबोधनाचंही शतक आहे. इतकंच नाही तर हे 21सावं शतक आपल्यातल्या शिक्षितांना संभ्रमित करणारं सुद्धा शतक आहे. असे वेगवेगळे संदर्भ या 21साव्या शतकाला लागलेले आहेत. शिक्षितांना संभ्रमित करणारे हे शतक आहे असं मी का म्हणालो, तर याचं कारण असं की आपल्या संदर्भातल्या एवढ्या मोठ्या घटना घडत आहेत पण आपल्यातला शिक्षितांचा वर्ग फारसा व्यक्त होताना आढळत नाही आणि त्यामुळं हे संभ्रमित करणारे शतक आहे. असे वेगवेगळे संदर्भ या 21व्या शतकाला आहेत असं मी सांगितलं. अगदी प्राचीन काळापासून या समाज जीवनाच्या केंद्रस्थानी अगदी सुरुवातीला निसर्ग होता. अगदी प्राचीन काळापासून या समाज जीवनाच्या केंद्रस्थानी अगदी सुरुवातीला निसर्ग होता. केंद्रस्थानी निसर्ग का होता तर मानवाचं जीवन निसर्गावर अवलंबून, त्यामुळं समाज जीवनाच्या केंद्रस्थानी निसर्ग होता. त्यानंतर समाज जीवनाच्या केंद्रस्थानी ईश्वर आला. ईश्वर का आला तर ईश्वरानं हा निसर्ग निर्माण केला, त्यामुळे ईश्वर सर्वश्रेष्ठ, जे जे सर्वश्रेष्ठ ते ते समाज जीवनाच्या केंद्रस्थानी, आणि त्यामुळे समाज जीवनाच्या केंद्रस्थानी ईश्वर आला. त्यानंतर समाज जीवनाच्या केंद्रस्थानी भक्ती आली. भक्ती का आली तर भक्ती केल्यामुळे ईश्वराला प्रसन्न करून घेता येतं, ईश्वराला आपल्याला ताब्यात घेता येतं आणि त्याच्याबरोबर आपल्याला पाहिजे ते आपल्याला बदल करता येऊ शकतात. त्यामुळे समाज जीवनाच्या केंद्रस्थानी भक्ती आली. त्यानंतर समाज जीवनाच्या केंद्रस्थानी राष्ट्र आलं. राष्ट्र का आलं तर ज्या राष्ट्रामध्ये आम्ही राहतो ते राष्ट्र जर जिवंत राहिलं, ते राष्ट्र जर अस्तित्वात राहिलं तर भक्ती आहे, तर ईश्वर आहे, आणि म्हणून समाज जीवनाच्या केंद्रस्थानी राष्ट्र आलं. आज समाज जीवनाच्या केंद्रस्थानी पैसा आहे. पैशाचं महत्त्व मी वेगळं सांगण्याची गरज नाही. तुमची आमची सगळ्यांची धडपड पैशासाठी चालू असते आणि त्यामुळे समाज जीवनाच्या केंद्रस्थानी पैसा आहे. ही जर समाज जीवनाची केंद्रस्थानं जर आपण पाहिली, निसर्ग, ईश्वर, भक्ती, राष्ट्र, पैसा, ही जर केंद्रस्थानं आपण पाहिली तर आपल्याला असं लक्षात येईल की समाज जीवनाच्या केंद्रस्थानी माणूस कधीही नव्हता. आणि म्हणून या समाज व्यवस्थेमध्ये माणसासाठी कधीही काही घडलं नाही. माणसासाठी जे घडलं, माणसासाठी जे घडविण्यात आलं ते गौतम बुद्धांनी घडविलं, ते बाबासाहेबांनी घडविलं, ते महात्मा फुल्यांनी घडविलं. आणि म्हणून गौतम बुद्ध
बाबासाहेब आणि फुले यांचे विचार इथल्या दलित, भटके विमुक्त, आदिवासी, ओबीसींच्या चळवळीचं म्हणजेच बहुजनांच्या चळवळीचं म्हणजेच जाती अंचाच्या चळवळीचं शस्त्रही आहे आणि शास्त्रही आहे. हे मी का सांगायला लागलोय? आता नाईक सरांनी सांगितलं, मी सुरुवातीलाच बोलणार होतो याच्यावर, की सरांना ढाले सरांचं भाषण ऐकायचं आहे आणि मी ढाले सरांच्या अगोदर उभा टाकलो. त्यामुळे झालं असं की सोन्यामुळे चिरगुटाला किंमत आलेली आहे आणि त्यांच्यामुळे मी अगोदर बोलायला उभा टाकलेलो आहे. वास्तविक पाहता आमची जी पिढी आहे ही पिढी ढाले सरांचं लिखाण, ढसाळ सरांचं लिखाण वाचतच आम्ही मोठे झालेलो. आम्ही ती चळवळ समजून घेतलेली आहे. मी भटक्या विमुक्तांच्या चळवळीमध्ये काम करतो. मी जातीनं वासुदेव आहे हे सुरुवातीलाच मी सांगतो. म्हणजे एकदा जात सांगितली म्हणजे बरेचसे मी असं का बोलतो याचेही संदर्भ तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आहे. मित्रो, जो विषय आज आपल्याला दिलेला आहे, आंबेडकरी परिप्रेक्ष्यातून वर्तमानकालीन परिवर्तनवादी चळवळीचं भविष्य, असा हा विषय दिलेला आहे. अतिशय मोठा विषय आहे. पण जेव्हा आपण आंबेडकरी दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो तेव्हा मला असं वाटतं की त्याची सुरुवात आपण जात, धर्म, वर्ण इथून आपण सुरुवात केली पाहिजे आणि मग आपल्याला नेमका सूर त्याच्यातला गवसतो. लक्षात घ्या मित्र, आपण लहान असताना शाळेमध्ये एक शिकलो. काय शिकलो? तर भारत हा कृषी प्रधान देश आहे असं आपण शिकलो शाळेमध्ये. लहान होतो आपण ते समजून घेतलं, मोठे झालो, आजूबाजूचं समजून घ्यायला लागलो, आपल्याला व्यावहारिक ज्ञान आलं आणि नंतर असं लक्षात आलं की आपण जे शाळेमध्ये शिकलो होतो ते खोटं होतं. भारत हा कृषी प्रधान देश नाही, तर भारत हा जाती प्रधान देश आहे. लक्षात घ्या. हे मी असं का सांगायला लागलोय? तर काही शतकाच्या अगोदर कार्ल मार्क्सनं सांगितले की धर्म ही अफूची गोळी आहे. 10-12 वर्षाच्या अगोदर डॉक्टर श्रीराम लागूंनी सांगितले की धर्मातून परमेश्वराला रिटायर करा, निवृत्त करा. आज तेच निवृत्त झालेत, पण धर्म दिवसेंदिवस तरुण होत चाललेला. 2-3 वर्षाच्या अगोदर सिनेमामध्ये गाणी लिहिणारे कवी गुलजार यांनी अशी कॉमेंट केली की धर्म हे कालबाह्य झालेलं औषध आहे आणि कालबाह्य झालेलं औषध हे विष बनतं आणि त्यामुळं प्रत्येक व्यक्तीनं आता आपल्या आयुष्यातून धर्माला वजा करून जगलं पाहिजे. या 3 घटना मी का सांगायला लागलोय? तर याचं कारण असं की आज आपण असं म्हणतोय की सगळीकडे जातीयवाद, धर्मवाद वाढत चाललेला आहे. तो संपला पाहिजे. का संपला पाहिजे? कारण जातीयवादामुळे या देशाची एकात्मता आणि अखंडता धोक्यात आलेली आहे. जातीयवादामुळे या देशाच्या समोर अनेक आव्हानं उभे टाकलेली आहेत आणि म्हणून